झी मराठीवरील शुभश्रावणी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री वल्लरी विराज सध्या चांगली चर्चेत आहे। यापूर्वी नवरी मिळे हिटलरला मालिकेतील तिची लीला ही भूमिका देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती। नुकत्याच फादर्स डे निमित्त झालेल्या एका खास मुलाखतीत वल्लरी आणि तिच्या वडिलांनी अनेक मनमोकळ्या गप्पा मारल्या। यावेळी मालिकेतील लग्नाच्या प्रसंगापासून ते वल्लरीच्या खऱ्या आयुष्यातील लग्नापर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली। मात्र वल्लरीसाठी कसा जोडीदार हवा याबद्दल तिच्या वडिलांनी केलेले वक्तव्य सध्या विशेष चर्चेत आहे। मुलाखतीदरम्यान वल्लरीच्या लग्नाचा विषय निघाल्यानंतर तिच्या वडिलांना भविष्यातील जावयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला। यावेळी त्यांनी अतिशय समंजस आणि आधुनिक विचार मांडले। त्यांच्या मते केवळ अभिनेत्री आहे म्हणून वल्लरीचा स्वीकार करणारा मुलगा पुरेसा नाही, तर तिच्या अभिनय क्षेत्राचा अभिमान बाळगणारा आणि तिच्या स्वप्नांना साथ देणारा जोडीदार असणं महत्त्वाचं आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं की अभिनय आणि नृत्य हे वल्लरीचं केवळ काम नाही, तर ते तिचं पॅशन आहे। त्यामुळे तिच्या करिअरचा आदर करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात आली पाहिजे। त्याचबरोबर त्यांनी वल्लरीलाही जोडीदाराच्या करिअरला तितकीच साथ देण्याचा मोलाचा सल्ला देखील दिला। मुलाखतीत वल्लरीच्या दोन लोकप्रिय भूमिकांबाबत चर्चा झाली। नवरी मिळे हिटलरला मालिकेतील लीला आणि शुभश्रावणी मालिकेतील श्रावणी यापैकी कोणती व्यक्तिरेखा अधिक आवडते असा प्रश्न विचारण्यात आला। यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की पडद्यावर त्यांना प्रत्येक भूमिकेत वल्लरीच दिसते, त्यामुळे व्यक्तिरेखेपेक्षा ते तिच्या अभिनयातील सुधारणा आणि मेहनत पाहतात। मात्र पहिली मुख्य भूमिका असल्यामुळे लीला त्यांच्या अधिक जवळची असल्याचं त्यांनी सांगितलं। दुसरीकडे व्यक्तिरेखेच्या दृष्टीने श्रावणीचं पात्र अधिक रंजक आणि इंटरेस्टिंग वाटतं असं देखील त्यांनी नमूद केलं। मालिकांमध्ये दाखवण्यात आलेल्या लग्नाच्या प्रसंगाबद्दल बोलताना वल्लरीच्या वडिलांनी एक भावनिक बाजू उलगडली। मुलीचं लग्न हा प्रत्येक वडिलांच्या आयुष्यातील सर्वात हळवा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं। ते म्हणाले की कोणत्याही वडिलांसाठी मुलीच्या लग्नाइतकं भावनिक काहीच नसतं। या संदर्भात त्यांनी विनोदी अंदाजात सांगितलं की लग्नात वधू आणि वरासाठी स्वतंत्र रूम असते, तशी भाऊक होणाऱ्या बाबांसाठीही एक वेगळी रूम असायला हवी। त्यांच्या या वक्तव्यामुळे मुलाखतीत उपस्थित सर्वांनाच हसू आवरलं नाही। स्वतः वल्लरीनेही या मुलाखतीत लग्नाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे। सध्या तिचा लग्नाचा कोणताही ठोस विचार नसल्याचं तिने स्पष्ट सांगितलं। योग्य व्यक्ती भेटल्यावर भविष्यात लग्न होईल असं ती म्हणाली। मात्र तिच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांमुळे आता चाहत्यांमध्ये वेगळी चर्चा सुरू झाली आहे। अभिनय क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या वल्लरीच्या आयुष्यात भविष्यात कोण येणार आणि तिचा साथीदार कसा असेल याबाबत उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे। एकदा बघा इकडे पृथ्वीराज बस